पीक विमा खरीप हंगाम 2025 अंतर्गत आढावा बैठक झाली का नाही? अनेक शेतकऱ्यांच्या वतीने हा प्रश्न विचारला जात आहे, कारण अजूनही अनेक शेतकऱ्यांचे कॅल्क्युलेशन प्रलंबित आहेत. शेतकऱ्यांच्या खात्यावरती पीक विमा अंतर्गत अजूनही 1 रुपयाचे देखील वितरण झाले नाही, असे अनेक शेतकरी प्रश्न विचारत आहेत. पुढील टप्प्याबाबत कोणती अपडेट आहे का नाही, कोणत्या जिल्ह्यामध्ये त्या ठिकाणी आक्षेप घेण्यात आले आहेत, सर्व प्रश्नांची उत्तर देणार आहोत. त्यामुळे पेजला फॉलो आणि चॅनलला सबस्क्राईब करा. तर शेतकरी मित्रांनो, पीक विम्याची राज्यस्तरीय आढावा बैठक जी की तक्रार निवारण समितीची होणार आहे ती अद्याप झाली नाही आणि कधी होणार याबाबत अपडेट देखील नाही. सर्वात महत्त्वाचे म्हणजे लातूर, बीड, धाराशिव, यवतमाळ, अमरावती, अहिल्यानगर, परभणी, सोलापूर, त्यासोबत आता वर्धा, छत्रपती संभाजीनगर, अहिल्यानगर अशा अनेक जिल्ह्यांमध्ये पीक विमा कंपन्यांच्या वतीने आक्षेप घेण्यात आलेले आहेत. या संदर्भात यवतमाळ जिल्ह्याअंतर्गत 11 तारखेला बैठक होईल असे देखील बोललं जात आहे. परभणी जिल्ह्यासाठी देखील बैठक होईल, परंतु राज्यस्तरीय सर्व जिल्ह्यांबाबत एकच बैठक घेऊन त्या ठिकाणी सरकारने त्या तक्रार निवारण समितीने निर्णय देऊन पीक विमा कंपन्यांना रक्कम देण्याचे अथवा कॅल्क्युलेशन पूर्ण करण्याचे आदेश द्यावेत अशी मागणी राज्यभरातील शेतकरी करत आहेत. अन्यथा अनेक शेतकऱ्यांना फटका बसणार आहे. तुमच्या कॅल्क्युलेशनची परिस्थिती काय आहे नक्की कमेंट करून सांगा. ही व्हिडिओ शेअर करून पुढील सर्व अपडेटसाठी आपल्या पेजला फॉलो आणि चॅनलला सबस्क्राईब करा.